नमस्कार महाराष्ट्र. अण्णाबाब किचनमध्ये आपलं सर स्वागत आहे. मित्रांनो, आज माझ्याकडे स्वतः 150 लोकांसाठी संत भोजन आहे. त्यासाठी मी सारं जेवण बनवलं आहे. शेवभाजी, पोळी, भात आणि आपण तुम्हाला पेढा बोललो होतो मग, अशी तो पेढा बनवणार आहे आपण. तर आपण आता भाजीला फोडणी देऊ. शेवभाजी कशी करतात साधी सोय पद्धतीनं, कारण आपलं साधं काम आहे. आपलं हे लाव ते काम आपल्याविषयी नाही. जे येईन त्यांनी बनवायची आणि प्रेक्षकांना दाखवायची, आपण खायची, लोकांना खाऊ घालायची. आता आपण कृती करूया. प्रथम आपण घेऊया तेल. आपण घेऊया कमीत कमी 1 ते 1.25 किलो तेल. आपण घेतला आहे कांदा, पण मी यावेळेस कांदा भाजून नाही घेतलेला आहे, कारण मला काळी भाजी नाही. कारण त्यांनी पहिले सांगितलं, बाबा काळी भाजी करू नका, तिखट करू नका. कारण कसं आहे, वारकरी आहे, काही गायक आहे चाली म्हणणारे वगैरे. मी कांदा दळून घेतलेला बारीक पेस्ट, नंतर तिळ आणि मगजची पेस्ट घेतलेली, हा पाला दळून घेतलेला आहे. हे साहित्य आणि अद्रक लसूण अंतही वापरणार आपण. कांदा आपण गेला 3 किलो. भाजी मी टमाटा वापरलेला नाही यावेळेस, तर टमाटा नको, काही लोक खाती नाही. नंतर मगज बी 100 ग्रॅम, तीळ पावशेर, 2 पालक जोडी आणि लसूण अर्धा किलो आणि अद्रक पावशेर मी असं घेतलेलं आहे. नंतर आपण तुम्हाला दाखवतो मसाला काय वापरायचं. मसाल्यामध्ये बी मसाला आपला आणि आपण शेव वापरणार. आपण जाडी शेव आहे, शेवाची खास भाजी शेव बनते याला. दुसरं आपण दही वापरणार आहे. आपण मिरची देऊ 200 ग्रॅम, कारण 150 लोक असल्यामुळे आपल्याला. नंतर आपण हळद देऊ 100 ग्रॅम, झाली आपली हळद. नंतर आपण मसाला देऊ. हा गोड मसाला घरातला, आणि हा स्पेशल शेवभाजी मसाला आहे. हा एव्हरेस्ट कंपनीचा आहे. हा आहे आपला 200 ग्रॅम. आपण जो धना पावडर 100 ग्रॅम. अशा प्रकारे झालेला आपला मसाला उरते. आपण देऊया कसुरी मेथी, अंदाज 50 ग्रॅम. मसाला मस्त झाला, उद्यायचं आहे. देऊया लसूण. आता लसूण अर्धा किलो, अद्रक पावशेर. पण देऊया दही. ते घेतले मी 1 लिटर. छानपैकी याला मस्त मसाला भाजून घेऊ आपण. देऊया आपला मसाला. नंतर देऊया आपण नमक. आपल्याला मीठ देणे 250 ग्रॅम, ते आपण दिलेले आहे. मसाला मस्त भाजून घेऊ. मस्त मसाला भाजला जातो नाही, पाहून घ्या. आता आपण देऊया पाणी. हे बघा, सुंदर असा मसाला आपला भाजलेला आहे. आता मी गरम पाणी केलेलं आहे, थंड पाणी वापरायचं नाही आपल्याला. दीडशे लोक असल्यामुळं आपण 4.5 बादल्या पाणी दिलेलं आहे. कारण एक बादली माझी 5 लिटरची बादली माझी होती. आता मस्तपैकी मसाला उकळून घेतलेला आहे. भाजी पाहून घ्या, रस्सा उकळलेला आहे, तरी भात सुंदर आलेली आहे. आता आपण शेवजात टाकू. अशी शेव टाकू.
मित्रांनो, ही झाली आपली संत भोजनाची शेवभाजी तयार, संत भोजनाची बरं का.